आपल्याला आज एक क्वेश्चन डिस्कस करायचा बेसिक कन्सेप्टवरतीच आहे. सिलेबसमध्ये आहे आपल्याकडं एक सेट रिलेशन फंक्शन टॉपिक आहे. त्याच्यामध्ये लिनियर इनइक्वालिटी एक कन्सेप्ट आहे छोटीशी. सॉल्व द फॉलोइंग लिनियर इनइक्वालिटी. जसं आपण इक्वेशन सॉल्व करतो तसंच इनइक्वालिटी पण सॉल्व करता येते. आता पर्टिक्युलरली हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. आता ती एक्सची व्हॅल्यू एक्झॅक्ट आपल्याला मिळत नाही, पण ती कोणाच्या मध्ये आहे, कोणापेक्षा ग्रेटर आहे, कोणापेक्षा लेस आहे, हे आपण इथं डिसाईड करू शकतो. या टाईपचा हा क्वेश्चन आहे. आता हे जे प्रॉब्लेम आहे -7 लेस दॅन 2x+5 लेस दॅन ऑर इक्वल टू 9. आता एक्स फाइंड करायचं आहे. तर आपण आता सगळ्यात पहिलं काय करू, हे जे 5 आहे त्याला इलिमिनेट करू. तर ते कसं इलिमिनेट होईल, तर -5 करू आपण, +5 -5 सगळीकडं -5 -5 -5. आता -7 -5 म्हणजे -12 होतं. लेस दॅन हे कॅन्सल, 2x लेस दॅन इक्वल टू 4. त्यानंतर आपण ह्याला 2 ने डिवाइड करू, कारण एक्स फाइंड करायचं. डिवाइड बाय 2 करू म्हणजे काय होईल, तर -6 लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू 2. हे कॅन्सल जर का केलं, हे 6 आहे, 2 आहे, 2 कॅन्सल, -6 लेस दॅन एक्स लेस दॅन इक्वल टू 2. तर एक्सची व्हॅल्यू जी आहे ती -6 पेक्षा ग्रेटर आहे आणि 2 पेक्षा लेस आहे. म्हणजे सरळ सरळ आपण ह्याला असं करू शकतो, एक्स बिलॉंग्स टू -6 to 2. आता -6 ला ओपन इंटरवल आहे, म्हणजे -6 त्याच्यामध्ये नाही आहे. 2 ला क्लोज इंटरवल आहे, हे लाईन आहे क्लोज इंटरवल, त्यामुळे 2 आहे क्लोज आणि -6 ला ओपन. तर आपल्याकडे हे त्याचं ऑप्शन आहे, एक्स बिलॉंग्स टू -6, 2. तर अशा प्रकारे आपण लिनियर इनइक्वालिटी जे आहेत ते ऑब्टेन करू शकतो. बेसिक कन्सेप्टवरचा क्वेश्चन आहे, सेट रिलेशन फंक्शनवरचा आहे. जसं आपण इक्वेशन सॉल्व करत असतो तसंच इनइक्वालिटी पण सॉल्व करायची आहे. ठीक आहे.